माझं नाव शेवंता. थांब चालू. नानी काय करते? ताक करते. बर. पहिलं दूध भरपूर असायचं काय तुमच्या काळात? आमच्या काळात भरपूर दूध, एक म्हैस 5 लिटर 4 लिटर दूध द्यायची. होय. हा. आणि हे लोणी काढण्यात तू एक्सपर्टच होती पहिल्यापासून ना? हो. मग चांगलं लोणी यासाठी काय करायचं? 4 फेऱ्या का हलवायचं. किती वेळ हलवायची तू पहिलं? 1 तास. तासभर. हा. बर. 1 तासानंतर पण येत नाही. हो ना? हा, त्याला लय टाइम लागतो. मग आता तर बायका मिक्सरवरच फिरवतात. हा, ते काल ते लगेच व्हायला. पण हे काय असं असं लोणी येतं. भरपूर. आता तुमच्या वेळेस तर भरपूर निघत होतं. आमच्या वेळेस ही डबलच निघत होत. हो ना? हा. आता तसं नाही एवढं आता पहिल्यासारखं. नाही पाहिले. आमच्या वेळेस म्हशी होत्या. हा. ह्या असल्या जरशा गाया नव्हत्या. म्हशी होत्या. आणि गावरान गाई होती का? गावरान गाई? गावरान गाय, म्हैस. म्हशी पण त्या जुन्या रोडीवरच होती. हा ना? आताच्या सारख्या जप्पर नाही ते. नाही त्या चांगल्या गावरान होत्या. हो. किती म्हशी होत्या तुमच्यात? आमच्यात 4 म्हशी होती. होय. हो. आणि शेळ्या किती होत्या तुला? शेळ्या आम्हाला 5. हा. कोंबड्या? कोंबड्या बी लय होत्या. कोंबड्या काय मोजायलाच येत नव्हत्या, एवढ्या होत्या. कोंबड्या लय होत्या. पण आमच्या येस अंड्याला भाव नव्हता. होय. हा, जुन्या एका गिन्नीला अंड. हा. आता भाव आलाय. आता भाव आलाय. आता 7 रुपये वगैरे अंड ना. हो. हे असं लोणी काढायचं. पण आम्ही एकी बिकीत नव्हतो, काय नव्हतो. घरीच तेवढं खायचं. आता आमच्या राज्य गिरायक कमी नव्हतं. हा ना? प्रत्येकाच्या घरी असायचं. प्रत्येकाच्या घरी ताक, लोणी, दूध. आणि मला आठवतंय रवी किती मोठी होती. हो, रवी होती की उभा राहून ताक करायचं. उभा राहून ताक करायचा पहिलं. उभा राहून ताक करायचं. आणि मग तुमचं एवढं सगळं गाया म्हैस कोण सांभाळायचं एवढं? आम्ही सांभाळायचो. कोणतरी होतं गडी, काय नाव होतं त्याचं? गडी होतं हे, एक इलास होता, एक लक्ष्मण होता, आणि सुग्रा मामा एक होता. आणि सुग्रा मामा एक होता. ती शाळका. हा. ती फक्त शेळ्या राखायचं. ती फक्त शेळ्या राखायचा. किती लोक होती तुमची त्यावेळेस? किती होतं सगळे एकत्र फॅमिली होती? आमची होय. हा. सगळी होती की इशाक तिशाक होती. होय. आणि एक पोतं किती लागायचं गव्हाचं? आठवड्याला एक पोतं लागायचं. हो. चुली किती होत्या सगळ्या? आधी एकाच चुली आम्ही करतो. पण नंतर मग 4 चुली करायला लागल्या. मग नंतर 4 चुली झाल्या. बरोबर. 4 चुली मग आपल्या कुटुंबाचं करायचं. तुमची सासू लय प्रेमळ होती वाटतं. हो, आमची सासू लय प्रेमळ. आमची सासू आमची एकटी माया करत. आमच्या सारखी कुठे दुनियात सासू भेटायची. पण तुम्ही जावा जावा भारी होता सगळ्या. आम्ही जावा जावा कधीच भांडलो नाही. हा. एकामेकीला उपाशी राहून दिलं नाही. हा. जात्यावर दळण दळायचो. आम्हाला पीठ पुरतं व्हायचं नाही. तर त्या दिवशी सगळी भाकरी, 1 भाकरी 2 भाकरी राहिल्या तर आम्ही 3 करायचो त्याचं. होय. आणि 3 जणी वाटून खायचं. आणि जात्यावर दळायचा. जात्यावर दळायचं. मग किती वाजता सुरू करायचं दळायला? पहाटे 4. पहाटे 4ला दळायला सुरुवात करायची. हो. बरं बरं बरं. आणि मग दिवस उगवताना भांडी लुटून भाकरी कालवण करायचं. आणि मग परत शेतात. परत मग शेतात जायचं. बरं. आंब किती घरात? आंब किती निघायचं तुमचं? आमचं आंबा लय निघायचं. 4-5 खोल्या? 5 खोल्या आंब होतं. पण आमच्यात झाड होतं 20-35. मग ते काय एकदम आम्ही उतरीत नव्हतो. महिनाभर वर 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 झाड उतरायचं. आणायचं जसं पिकलं असं, जसं सरळ असं तसं आणायचं. परत विकत नव्हतो. 35 झाडाचा आंबा. तेवढा आंबा घरी जायचा. गावातले घेऊन जायचे. 2 पोते गहू दळून आणायचं. हा. भाकरी करायचं. पात्याला भरून मोठं आमरस करायचं. हा.